हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. काल ब्लॉग नव्हता केला, एक दिवसाचा गॅप दिला. आज परत ब्लॉग चालू करतो. आणि सांगायचं होतं, तुम्ही कमेंट मध्ये सांगा. जे माझे मित्र आहे ते मी पहिल्यांदा हॉल तिकीट डाउनलोड केलं होतं. त्यामध्ये माझा RTPBचा पेपर 9 डिसेंबरला असं होतं. आणि एका मित्राचा मला मेसेज आला की आपला पेपर 27 तारखेला झाला. आता असं कसं झालं? नंतर मी काल हॉल तिकीट माझं चेक केलं, पुन्हा डाउनलोड केलं, तेव्हा त्याच्यामध्ये दाखवायला लागलं की 27ला झालं. म्हणजे 27 नोव्हेंबर डेट दाखवायला लागलं. मी टेन्शनमध्ये आलो, नक्की असं कसं झालं. सरांचा मेसेज आला होता, तुम्हाला जे टाइम टेबल पाठवलं त्यानुसारच होईल 9 तारखेपासून. काय म्हटलं, काय नक्की चुकी कोणाची काय समजणं झालं. पेपर नक्की आहे ती कधी झाले काय समजणं झालं. तिथे बसलोय अभ्यास थोडं घेऊन. 10:30 वाजले. करावं म्हटलं काहीतरी, कारण की आज 3 तारीख आहे. 9 तारखेपासून पेपर चालू आहे. अभ्यास केला पाहिजे ध्यान लावून. लिहायचं तर लय बाकी आहे. काय 1 घंटा समजून झालंय काय करू ते. ही कमी होऊन झाली खोकला सर तर बँड लावली. A few moments later. अरे डन करा. A few inches later. काय म्हणाय अगोदर तरी कुठं होते ते. Later that same evening. जेवण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स 2 आहेत तिथे थोडा अभ्यास करत बसलो होतो. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते दिले होते मॅडमनी, त्याचं थोडं हुडकत बसलो होतो. म्हणजे माझ्याकडे आहेत ती का नाही ते लिहत बसलो होतो. आता थोडं कॉम्प्युटर बघत होतो काहीतरी, म्हणजे बाहेर चालू आहे काहीतरी तिथं बोलणं. काय म्हणतात, एक व्हिडिओ बघत होतो दुसरं, ते कसं एडिट करायचं. बास म्हणलं कर. 8 वाजल्या की जेवणा टाइम झाला. आणि आता थंडीचे ना भूक लवकर लागते. 8 वाजलं 7 वाजले की भूक लागते. थंडीचा असर पडतोय काय समजना. जेवण करू नंतर भेटू. आजचं मला वाटतं आजचा नव्हत्याचा 2 दिवसाचा ब्लॉग कंबाईन टाकू, कारण की एवढा मोठा काय झाला नसेल. बघू जेवण झाल्यावर बघतो काय करायचं ते. The next day. पाणी आणले, दुसऱ्यांदा आणले. आता पाणी पंप चालू आहे आता मारायचा. मी मगाशी आलो तर ऊन नव्हतं, येताना टोपी सुद्धा नव्हती आणि म्हणलं आज काय पाऊस पडायला नाही. 2 दिवस नव्हतं वातावरण, काय म्हणजे सॉरी पाऊस नाही, ऊन नव्हतं. जसं इथं आलो तसं ऊन वाढलं. कधी व्हायचं काय माहिती, लवकर होईल तसं जाता येईल घरी. Later that same evening. हा भर काकू लागते ते कसं आहे बघा. माग आहे पहिला हाय की पहिला अल्बम मध्ये आता माग गेली अंधार सोड जरा. आलंय आपला म्हणला सगळे आत्यांचंच फोटो नाही हाय माग आहे की तुझा उभं राहिली का दोन्ही कसं मामा आपल्या मातृभूमीत कुठे त्याचा आगमन होत आहे. तर वडिलांचं आहे पण सगळ्यात जास्त आजीला मी वर काय घेतलं कुठलं खरं कष्ट आजीचं. आजीच्या कष्टाचं आज तू चीज केलंस. आणि दुसरी गोष्ट मला बोलायचं होतं की जी नवीन पिढी आहे ना पोरांमध्ये, मागच्या वेळेला पण शिवमचा आला, त्यानंतर
आमच्या ह्याला पाटील सुरतचा आता तुझा होते वर्षात 3रा कार्यक्रम हा. मी तर मध्ये ग्रामस्थांना गावाच्या तरुण यादव पाहिजे त्या माणसाचा आता ह्या बाकी सगळ्यांना बऱ्याच जुन्या लोकांना माहित असतं त्या माणसाला कुणाचाही असतो एखाद्या शेजारी कार्यक्रमाचा व्हायला पाहिजे महिन्याला एक वर्ग कुठल्या कुठतरी पडलं झालंच पाहिजे आम्हाला अभिमान वाटत महिन्याला एक ते आमचा वर्ग कुठल्याही क्षेत्रात होते हा गेलाय सैन्यात गेलाय देश संरक्षणामध्ये गेलाय हा गेला चांगल्या शासकीय नोकरीत गेलाय तो शिक्षण क्षेत्रात पुढे गेलाय प्रत्येक क्षेत्रात मी मागच्या वेळी बोललो होतो शेतीत पुढे या कुठल्याही तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात तुमचं नाव उंचावा तुमचं नाव उंचावलं की आमच्या गावचं नाव उंचावलं आणि महत्वाची गोष्ट मराठनगरचं नाव सगळीकडे गेलं पाहिजे चांगल्या दृष्टीने गेलं पाहिजे आणि नवीन पिढीला माझी हीच विनंती आहे आता दुसरी गोष्ट मला मुलींच्या पुढे गेले दिसलं मला एका मुलीचा पुस्तक घ्यायचा आहे पुढच्या वर्षी कुठेतरी जावं कुठे किंवा डोळे पुढच्या वेळेला मुलीचा सत्कार झालाच पाहिजे नाव तुझं घेतलं नाही त्याच्या कोणीही होते गावातल्या कुठली एका मुलीचा सत्कार असं कुठे बदलायला घ्यायचाच आहे आणि ज्योतिबाच्या दारात बोलतोय हा योग लवकरच येईल असं वाटतंय सगळ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि मी माझे 2 शब्द संपवतो तुझं शिस्त आणि कठीणपणा असतो कदाचित अण्णांना ते नक्की माहीत आहे आणि ते सगळं पूर्ण करून आज आपल्या मायभूमीत त्यात आगमन झालेलं आहे त्याबद्दल सगळ्यांनी त्याचा सत्कार तरी करायचाच आहे त्याकडून त्याला आशीर्वाद द्यायचे आणि सगळ्यात महत्वाचा आपल्या मराठा नगरचा एक युवक आपल्या देश सेवेसाठी आज सज्ज झालेला आहे आणि त्याला आपल्या सगळ्या मराठा नगरवासियांच्या मार्फत पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि जेणेकरून आपल्या मराठा नगरचं नाव आपण यशस्वी करा अशी अपेक्षा करतो त्याशिवाय आपल्याकडे असणारी फिजिकल फिट पोरं आहे त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्याची एक जबाबदारी या मराठा नगरवासियांच्या मार्फत मी तुमच्याकडे सोपवतो आणि पुन्हा एकदा देश रक्षणासाठी भारत माता की जय माझे 2 शब्द मी पूर्ण करतो आता मी 2-3 दिवसानंतर ब्लॉग करतोय म्हणजे अजून अपलोड करायचा आहे उद्या रविवार उद्या हा ब्लॉग येणार आहे आज त्या मिरवणुकीचा व्हिडिओ त्याच्या 1 दिवस अगोदरचा आणि आज दुर्गेशकडून जे फौजी यांच्याकडून पार्टी आहे तिकडे चाललोय तर फोन येतोय जाऊ आता लगेच जाईल